असताना देशातल्या सर्व कानाकोपऱ्यामध्ये हा उत्साह ओसंडून वाहत असतो। आज प्रत्येक शाळा असतील, शासकीय कार्यालय असतील, या ठिकाणी आपला हा देशाचा उत्सव आपण साजरा करतोय। आज देशाला स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष झालेले आहेत आणि या 80 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या देशाने खूप प्रगती केलेली आहे। कारण आपल्या देशाची जर स्वातंत्र्यापूर्वीची परिस्थिती बघितली तर अतिशय विदारक परिस्थिती होती। कारण इंग्रजांनी आपल्यावर अन्याय अत्याचार केला होता, जुलूम केला होता, आपल्या देशाची सगळी संपत्ती लुटून नेली होती आणि आपल्या हातात काहीच ठेवलं नव्हतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशातला जो अज्ञानपणा आहे तो मोठ्या प्रमाणात होता, परंतु याला आपल्याला जितका संघर्ष स्वातंत्र्य मिळवण्यासाठी करावा लागला तितकाच संघर्ष त्यानंतर सुद्धा आपल्या देशाला उभा करण्यासाठी केलेला आहे। आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्रपंचाची राखरांगोळी केलेली आहे, आपला प्रपंच वाऱ्यावर सोडलेला आहे, आपला कधी स्वतःचा विचार केला नाही। त्याच्यामध्ये कितीतरी महान लोक आहेत, महात्मा गांधी आहेत, पंडित जवाहरलाल आहेत, सुभाषचंद्र बोस आहेत, भगतसिंग आहेत, राजगुरू आहेत, अशी क्रांतिकारक आहेत ज्यांनी ह्या क्रांती करून या इंग्रज सरकारला जेरीस आणलं। त्यांच्या अनेक माध्यम आहेत, हरमल सरांनी त्यांच्या प्रस्ताविकेच्या माध्यमातून सविस्तर सांगितलेलं आहे। परंतु आपला देश स्वातंत्र्य झाला त्यानंतर आपल्याला स्वराज्य ही प्राप्त झालेलंच आहे, परंतु इथून पुढे चालत असताना आपण सुद्धा आपली एक जबाबदारी आहे, आपली कर्तव्य आहे, आपली एक भावना आहे। आपलं हे स्वराज्य ही स्वातंत्र्य चांगल्या पद्धतीने शिक्षण झालं पाहिजे, आपल्या देशाने प्रगती केली पाहिजे, आपला देश पुढे गेला पाहिजे। आणि प्रगती करत असताना आणखीनही बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपण खूप मागे आहोत आणि जगातल्या अनेक देशांचा जर विचार केला तर त्यांची घोडदौड खूप मोठी आहे। आज सुद्धा आपण अनेक मूलभूत प्रश्नावर झुंजत असतो, परंतु याला आपण कुठं